माइंड लाईट मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आता आपण पोहोचलेलो आहोत देगलूर येथील MACB कार्यालयामध्ये। या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, काही शेतकरी काही पालक एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन या ठिकाणी अधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे। विशेषतः हा मुद्दा असा होता की लोड शेडिंग करडखेड आणि हॉटेल भागामध्ये जास्त वाढत असल्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती आणि अभ्यासावरती परिणाम होतो। त्याचबरोबर जे काही घरगुती महिला आहेत त्यांना स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा अडचण निर्माण होते। याच अनुषंगाने ही आंदोलन छेडण्यात आलेला होता। कैलास शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि पालक या ठिकाणी उपस्थित झालेले होते। पाहूयात नेमकं काय या सर्वांचं म्हणणं आहे। वीज आमच्या हक्काची, वीज आमच्या हक्काची। MACBचा भोंगळा कारभार, MACBचा भोंगळा कारभार। आता आपण पोहोचलेलो आहोत देगलूर येथील महावितरण विभागाच्या कार्यालयामध्ये। बाहेर पाऊस चालू आहे, नाईलाज असतो आपल्याला या ठिकाणी बाईट सुद्धा या कार्यालयातच घ्यावी लागते आणि ही बाईट अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच आपण घेत आहोत। सर, या ठिकाणी आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहात की महावितरण कंपनीचा जो भोंगळ कारभार आहे त्याबद्दल शेतकरी आहेत, अनेक पालक या ठिकाणी उपस्थित आहेत की त्यांना लाईट ज्या पद्धतीने मिळायला हवी आहे त्या पद्धतीने मिळत नाही। त्याचाच परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरती होताना दिसतोय। काय सांगाल, एकूणची परिस्थिती कशी आहे आणि कोणत्या विभागामध्ये ही परिस्थिती जास्त जाणवते? MACBचा भोंगळ कारभार संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, विशेषतः ग्रामीण भागात अत्यंत आहे। नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील होट्टल फीडरचं जरी उदाहरण घ्यायचं झालं, होट्टल फीडरला मागच्या जानेवारीपासून आज जुलैपर्यंत 7 महिन्यापासून संध्याकाळी 6 ते 10 लोड शेडिंग हे अत्यंत अन्यायकारी आहे। म्हणजे 7 महिने झालं दररोज संध्याकाळी 6 ते 10 वेळ हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, महिलांच्या घरातल्या कामाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा वेळ आहे। बायका अंधारात स्वयंपाक करतायत, लेकरं अंधारात अभ्यास करतायत। नेमका हीच वेळ या सगळ्या लोकप्रतिनिधीच्या आणि शहरातल्या मोठमोठ्या उच्चभ्रू लोकांना एकदा ग्रामीण भागामध्ये आणून त्यांना 6 ते 10 अंधारात ठेवून बघावं हेच सांगण्यासाठी आम्ही आज कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे। संपूर्ण अक्षरशः कुशावाडी, बल्लूर, कारेगाव आणि परिसरातील करडखेड परिसरातील शेकडो शेतकरी आज इथे MACB कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं आहे। आमचा रास्त प्रश्न आहे, आम्हाला संध्याकाळी ते 6 ते 10 ही जे काही लोड शेडिंग आहे ती वेळ बदलून द्या आणि आम्हाला पर्यायी व्यवस्था करून द्या। ग्रामीण भागात सुद्धा वीज सुरळीतपणे चालू राहिली पाहिजे, अन्यथा आज फक्त पुरुष आलेले आहेत, विद्यार्थी आलेले आहेत, आता याच्यानंतर महिला, लहान लहान मुलं आम्ही प्रशासकीय कार्यालयामध्ये, मग ते तहसील असेल, MACB असेल, कलेक्टर ऑफिस असेल, याच्यामध्ये आम्ही या मुलांना अभ्यासाची व्यवस्था करू आणि अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागामध्ये जाऊन राहावं। आमची ही रास्त आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने आमची ही भूमिका आहे। गेल्या 6 महिन्यापासून MACBचा त्रास आम्हा सर्व शेतकऱ्यांना आणि गावातील सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अडथळा येत आहे। गेल्या 6 महिन्याच्या पूर्वी 8:30 पर्यंत लोड शेडिंग होती, पण या 6 महिन्यापासून नंतर पुन्हा कंटिन्यूमध्ये 6 ते 10 वाजेपर्यंत लोड शेडिंग झाली। त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे आणि शेतकऱ्यांनी शेतातले काम करून बायका घरी आल्यानंतर स्वयंपाक करताना अडचण होत आहे। याच्यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी सर्व वैतागून कार्यालय MACBला बार फोन करून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केले। त्यामुळं आम्ही कुठला लोकप्रतिनिधी याच्याकडे म्हणजे जे जबाबदार आहेत त्यांनी कुठलं लक्ष न दिल्यामुळं आम्ही गावातल्या 100 ते 200 लोकांनी आज MACB ऑफिसमध्ये येऊन वरिष्ठ अधिकारी संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिले की आजपासून तुमची लाईट संध्याकाळची वेळ लोड शेडिंगची कमी करून तुम्हाला सहकार्य करू असं त्यांनी सर्वांच्या समक्ष आश्वासन दिले। जर यांनी दिलेले शब्द नाही पाळलं तर 2 ते 3 दिवसामध्ये याच्यापेक्षा जास्त संख्येने येऊन आम्ही या कार्यालय बंद पाडू आणि आमच्यावर जे काही शासनाला करता येईल ते केलं तरी आम्ही त्याची काही पर्वा करणार नाही। याच्यासाठी सर्वांनी आम्ही सर्व गावकरी व आमच्या विभागातील सर्व कुशावाडी, वट्टल या जे सब सेंटरमध्ये जेवढे जे फीडरमध्ये येतात त्या सर्व लोकांनी आम्ही याच्यापेक्षा जास्तीचं आंदोलन करून या अधिकाऱ्याला आम्ही सळोकी पळो करण्याची भूमिका आम्ही घेऊ। आहेत कार्यकारी अभियंते साठे सर, आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं एक ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। विशेषतः रात्रीचं जे लोड शेडिंग आहे
तर ती कमी झालं पाहिजे आणि ग्रामीण भागातील विशेषतः विद्यार्थ्यांची जी समस्या आहे, अभ्यास करता येत नाही लोड शेडिंग जास्त असल्यामुळे, तर या अनुषंगाने त्यांनी तुमच्याशी संवाद साधलेला आहे, निवेदन सुद्धा दिले. काय नेमकं म्हणणं त्यांचं काय आहे सर? मला आत्ताच हे निवेदन प्राप्त झालेलं आहे रात्रीचं लोडशेडिंग व ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत याबाबतचं. तर संध्याकाळी 6 ते 10 जे वीज पुरवठा बंद असतो त्या काळात हा वरिष्ठांशी चर्चा करून हा हा कसा कमी करता येईल याविषयी आम्ही मार्ग काढू. सर, विशेषतः मागील काही दिवसापूर्वी म्हणजे लोड शेडिंग ही 8:30 वाजेपर्यंत होती, ती वाढवून अजून जास्त करण्यात आलेली आहे. यामागचं नेमकं काय कारण आहे, काय सांगाल? कारण आपल्याकडे गावठाण फिडर सेपरेशन झालेलं नाही. सिंगल फेजिंग फिडर्स किंवा मिक्स फिडर्स आम्ही ज्याला म्हणतो, समजा जिथं शेती आणि गावाच्या डिपा एकाच फिडरवर असतात त्या ठिकाणचं आणि जिथं 30 अँपिअरपेक्षा जास्त लोड जातो त्या फिडरवर, तिथं आम्हाला हे करावं लागत आहे. सर, आता जे काम आता सध्या प्रगतीपथावर आहे ते कधीपर्यंत होणार आहे किंवा त्या अनुषंगाने काय तुमच्याकडे अपडेट आहेत? गावठाण फिडर सेपरेशनचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर ते पूर्ण होईल. एक अर्धा भाग साधारणतः 5-6 दिवसात चालू होईल अशी अपेक्षा आहे, पावसानं निसर्गानं जर साथ दिली एकदा आपल्याला, आणि बाकीचा 20 दिवसात साधारणतः होऊन जाईल. त्याच्यानंतर लोडशेडिंगपासून या भागात पूर्ण मुक्ती मिळेल असं मला वाटतं. सद्यस्थितीला असं शेतकऱ्यांचं आणि पालकांचं असं म्हणणं होतं की जी लोड शेडिंग आहे ती कमी करण्यात यावी अशी तुमच्याकडे विनंती आणि त्या माध्यमातून तुम्हाला निवेदन सुद्धा दिलेलं आहे. तर यावरती आपण एक अधिकारी म्हणून काय भूमिका घेणार आहात? वरिष्ठांशी चर्चा करू याबाबत आणि संध्याकाळची कशी कमी करत त्यावर चर्चा करून निर्णय घेऊ. मागील 6 महिन्यापासून होट्टल आणि करडखेड भागामध्ये MSEBच्या माध्यमातून अत्यंत लोड शेडिंगचा सामना सर्वसामान्य जनतेला करावा लागतोय. आपण पाहताय की या ठिकाणी पावसाचं सुद्धा थैमान सुरू आहे. अशा पावसाच्या परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी आज सण उत्सव असताना सुद्धा या MSEB कार्यालयाला भेट द्यावी लागली, त्यांची समस्या मांडावी लागली. विशेषतः कैलास यांच्या माध्यमातून ही समस्या घेऊन अनेक शेतकरी आणि अनेक पालक या ठिकाणी आले. लोड शेडिंग ही पूर्वी ज्या पद्धतीने होती 8-8:30च्या दरम्यान ती लोड शेडिंग असायची, परंतु तीच लोड शेडिंग वाढून 10 आणि 10:30च्या दरम्यान होत असल्याचं शेतकऱ्यांचं आणि इथल्या सर्वसामान्य जनतेचं मत आहे. अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की अधिकारी म्हणतात की काही भाग या ठिकाणी काम व्हायचं आहे, ते काम झाल्यानंतर लोड शेडिंगचा जो प्रश्न आहे तो नक्कीच कमी होणार आहे. कुशावडी हॉटेल या भागामध्ये 5-6 दिवसामध्ये काम होण्याची शक्यता आहे आणि बाकीचा शिल्लक भाग 20 दिवसापर्यंत काम होईल असं या विभागाचे कार्यकारी अभियंता चाटे सरांनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे. आणि विशेषतः लोड शेडिंग कशा पद्धतीने कमी करता येईल याबद्दल वरिष्ठांशी सुद्धा चर्चा करणार आहोत आणि वरिष्ठांशी चर्चा करून हे प्रश्न लवकरात लवकर निकामी लावण्याचा प्रयत्न या प्रशासनाच्या माध्यमातून असल्याचंही सांगण्यात आलं. तत्पूर्वी शेतकरी नेते कैलास यांनी या विभागाचे उपविभागीय अधिकारी अरुण पाटील यांच्याशी सुद्धा फोनवरती चर्चा केली आणि या कार्यकारी अभियंता चाटे सरांशी सुद्धा संवाद करून दिला. यावरती सकारात्मक भूमिका असावी या माध्यमातून हा आंदोलन होता. हा ठिय्या आंदोलन नेमकं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि लोड शेडिंगचं जे वास्तव जे आहे त्या वास्तवाला कमी करण्यासाठी ही भूमिका होती. पाहत रहा माइंडलाइट मीडिया.